हाय फ्रेंड्स, आज मी फोडणीचं झटपट होणारं वरण बनवते आहे. तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागेल ते पाहूया आपण. अर्धी वाटी तुरीची डाळ भिजत ठेवली होती. एक पिकलेला टोमॅटो चिरून घेतला आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर, हळद, जिरं आणि मोहरी. आता मी कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकले. तेल चांगलं गरम होऊ देऊयात. आता आपण त्यामध्ये मोहरी टाकूयात. मोहरी छान तडतडली गेली आहे. तर आता आपण त्यामध्ये जिरं ॲड करूयात. आता कढीपत्त्याची पानं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. लसूण देखील छान परतून घेऊयात. आता आपला लसूण छान परतला गेला आहे. तर आपण त्यामध्ये मिरच्या टाकूयात. आणि त्या देखील व्यवस्थित परतून घेऊया. आपली छान फोडणी तयार झाली आहे. तर आपण आता त्यात भिजवलेली डाळ टाकूयात आणि ती पाणी आटेपर्यंत छान परतून घेऊयात. हे जे वरण आहे ते आपण नेहमी करतो, डाळ शिजवून वेगळी फोडणी देऊन जे वरण करतो त्यापेक्षा जास्त टेस्टी लागतं. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आता मी पाव चमचा हळद टाकली आहे. ती मिक्स करून घेऊयात. आणि पाणी पूर्ण आटल्यानंतर आपण त्यामध्ये जो बारीक चिरलेला टोमॅटो होता तो ॲड करूयात. आणि मिक्स करून घेऊयात. आपण डाळ जितकी जास्त छान परतू तेवढी जास्त टेस्ट वाढते. आता मी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण ती छान मिक्स करून घेऊयात. आणि आता मी पाणी टाकले. तुम्हाला वरण जसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. जर घट्ट आवडत असेल तर पाणी थोडं कमी टाका आणि जर पातळ डाळ हवी असेल तर पाणी जरा जास्त टाका. आता आपण डाळ एकसारखी करून घेतली आहे. ही डाळ 5 शिट्ट्यांमध्ये छान शिजते. आपण कुकरचं झाकण बंद करून 5 शिट्ट्या घेऊयात. तर 5 शिट्ट्यानंतर आपली डाळ जी आहे ती तयार आहे. ही डाळ भाकरीबरोबर, भाताबरोबर छान लागते. ह्यासोबत भाजी नसेल तरी चालून जातं. तर
तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.